Again, welcome student. We study a five kingdom system of classification proposed by R.H. Whitaker. R.H. Whitakerनी या सायंटिस्टनी जी 1969ला सिस्टीम प्रपोज केली, इट इज द मोस्ट मॉडर्न सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन विच इज बेस्ड ऑन फायलोजेनी. ही फायलोजेनीवर बेस्ड सिस्टीम आहे आणि ही 5 किंगडममध्ये स्टडी केली. पहिला आहे किंगडम मोनिरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी आणि ॲनिमॅलिया. बरोबर आहे. आता आपण पहिले काल कॅरेक्टर पाहिले किंगडम मोनिराचे. आता हे कॅरेक्टर पाहत असताना सगळं आता हे कशा लक्षात ठेवायचे सांगतो. पहिल्यांदा टाईप ऑफ तो त्याचा ऑकरन्स लिहायचा, त्याचा पॅटर्न आहे. प्रत्येकाचे जनरल कॅरेक्टर्स तुम्ही लिहा, मग टाईपचे कॅरेक्टर तुम्हाला ॲटोमॅटिक लिहिता येतात. बरोबर आहे. पहिल्यांदा टाईप हा पहिल्यांदा ऑकरन्स घ्या, वेअर इट इज कॉमनली फाउंड. तो ॲक्वॅटिक आहे, टेरेस्ट्रियल आहे का, इट इज ओमनी प्रेझेंट ऑल वेअर थ्रू आउट द वर्ल्ड, सगळीकडेच प्रेझेंट आहे. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट घ्या टाईप ऑफ सेल. युनिसेल्युलर आहे, मल्टीसेल्युलर आहे, प्रोकॅरिओटिक आहे का यूकॅरिओटिक आहे. टाईप ऑफ सेल झाल्यानंतर तिसरा घ्या न्यूक्लियस कसं आहे. बरोबर आहे. पहिला ऑकरन्स, दुसरा टाईप ऑफ सेल, तिसरा न्यूक्लियस. मग न्यूक्लियस कसं आहे, प्रिमेटिव्ह आहे का हायली मॉडिफाईड आहे ते लिहा. त्याच्यानंतर सेल कंपोजिशन म्हणजे सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल्स प्रेझेंट आहे का, स्पेसिफिक काही आहे का, की जसं ज्याच्यामध्ये आपण समजा 70S टाईप ऑफ रायबोझोम, 80S टाईप ऑफ रायबोझोम असा काही प्रकार प्रेझेंट आहे का ते लिहा. बरोबर आहे. सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल्स लाईक रायबोझोम, लायसोसोम, सेंट्रोसोम, पॉलिसोम, गॉल्जी कॉम्प्लेक्स, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, हे सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेलबद्दल माहिती लिहा. दॅन अ कंपोजिशन ऑफ सेल वॉल, जसं सेल्युलोजिक सेल वॉल आहे का, फंगल सेल वॉल आहे, कायटिनचं बनलेलं आहे की सेल वॉल ॲब्सेंटच आहे, हा पॉईंट तुम्ही नोंद करा. नाही नाव राईट डाऊन रिगार्डिंग द लोकोमोशन, तो मूवमेंट कशी दाखवतो, लोकोमोटरी ऑर्गन कोणचा आहे, वेदर इट इज सिलिया, फ्लाजेला, ग्लायडिंग और स्पेसिफिक locomotory organ is present. Write down that specific organ. Then mode of reproduction, vegetative reproduction दाखवतो का, असेक्स्युअल रिप्रोडक्शन दाखवतो, बायनरी फ्युजन किंवा सेक्स्युअल रिप्रोडक्शन दाखवतो का, तिन्ही मोड दाखवतो. ॲट धिस पॉइंट. दॅन रिझर्व फूड मॉलिक्यूल, द रिझर्व फूड मॉलिक्यूल कोणचा आहे, जसं आपल्यामध्ये चरबी, चरबी काय, फॅट, फॅट इज अ टाईप ऑफ रिझर्व फूड मॉलिक्यूल. मग प्लांट असेल तर प्लांटमध्ये स्टार्च, फंगायमध्ये ऑइल्स आहेत. बरोबर आहे ना, फॅट, ऑइल. बरोबर आहे. मग रिझर्व फूड मॉलिक्यूल कोणचा आहे ते लिहा. ग्लायकोजन ॲक्ट ॲज अ फूड मॉलिक्यूल, ग्लायकोजन सुद्धा फूड मॉलिक्यूल आहे. त्याच्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन, तो एंगल करतो का, तो ॲब्सॉर्ब करतो, फोटोसिंथेटिक आहे का, कसं आहे. जसं आपण पहिल्या याचं लिहिलं होतं पहा, मोनिराचा आठवतो का. पहिला पॉईंट काय लिहिला होता, इट इज आयदर ॲक्वॅटिक, टेरेस्ट्रियल ऑर एरियल. बरोबर आहे. दुसरा पॉईंट घेतला होता, इट इज अ युनिसेल्युलार प्रोकॅरिओटिक. तीसरा, न्यूक्लियस इज अ प्रिमेटिव्ह, इट इज इन अ फॉर्म ऑफ सर्क्युलर कॉइल ऑफ DNA, ऑफन कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओइड, त्यालाच आपण न्यूक्लिओइड म्हणतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर पॉईंट आपण घेतला होता सेल वॉल, इट इज अ स्पेशल टाईप ऑफ सेल वॉल इज प्रेझेंट इन अ मोनिरा विच इज टफ, call it as a made up of peptidoglycan. बरोबर आहे ना.
हा पेप्टिडोग्लायकिन किंवा मुरेइन. स्पेसिफिक लोकोमोटरी ऑर्गन इज absent. सिलिया फ्लॅजेला absent आहे. इट शोज द ग्लायडिंग मुवमेंट. हा ग्लायडिंग मुवमेंट दाखवतो, सरकण्याची मुवमेंट दाखवतो. बरोबर आहे. रिझर्व फूड मॉलिक्यूल लिहिला होता. रिप्रोडक्शन प्रिमेटिव्ह, आयदर बाय बडिंग और बायनरी फ्युजन. मायटॉसिस मिओसिस absent. सेक्स्युअल असेक्स्युअल रिप्रोडक्शन, जनरली सेक्स्युअल रिप्रोडक्शन इज absent. आणि सगळ्यात शेवटी लिहिले होते त्याचे प्रकार. बरोबर आहे. सो मग आता ह्या पॅटर्नमध्ये आपल्याला लिहायचं. आर्किबॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया लिहिलं होतं ना, सायनोबॅक्टेरिया, हे जे प्रकार आहेत ते सगळ्यात शेवटी. मग आता ह्या पॅटर्नलाच फॉलो करायचं आहे, म्हणजे लक्षात ठेवायला सोपा जाईल. आता हा पॅटर्न फॉलो करत असताना आता हे मोडतो मी. टाईप झालं ना. आता दुसरा किंगडम आपण पाहू. दुसरा किंगडम कोणचा आहे? दुसरा किंगडम आहे किंगडम प्रोटिस्टा. बरोबर आहे. किंगडम मोनिरामध्ये युनिसेल्युलार प्रोकॅरियोटिक आहे. युनिसेल्युलार म्हणजे कन्सिस्ट ऑफ सिंगल सेल. युनि मीन्स वन. बरोबर आहे. फक्त न्यूक्लियसमध्ये डिफरन्स आहे. हा युनिसेल्युलार प्रोकॅरियोटिक आहे. सेकंड किंगडम प्रोटिस्टामध्ये न्यूक्लियस मॉडिफाईड आहे. सेल एकच आहे, युनिसेल्युलार युकॅरियोटिक. म्हणजे काय, दोन्हीमध्ये सेल एकच आहे. हा कनेक्टिंग लिंक आहे बिटवीन मोनिरा अँड दॅन किंगडम फंगाय, प्लांटी अँड ॲनिमॅलिया. बोथ शोज सिंगल सेल. दोन्हीमध्ये सिंगल सेलच आहे, फक्त डिफरन्स न्यूक्लियसमध्ये. युनिसेल्युलार प्रोकॅरियोटिक किंगडम मोनिरा, युनिसेल्युलार युकॅरियोटिक किंगडम प्रोटिस्टा. बरोबर आहे. मग जेही ऑर्गॅनिझम सिंगल सेल आहे आणि न्यूक्लियस मॉडिफाईड आहे, दॅट ऑर्गॅनिझम्स आर प्लेस्ड इन अ सेकंड किंगडम, दॅट इज किंगडम प्रोटिस्टा किंवा किंगडम प्रोटिस्ट. आता ह्याच्यामध्ये सगळे युनिसेल्युलार युकॅरियोटिक टाकले, त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये प्लांट सारखे पण ॲनिमल्स आहे, ऑर्गॅनिझम्स आहे, फंगाय सारखे पण ऑर्गॅनिझम्स आहे, ॲनिमल सारखे आहे, प्लांट सारखे आहे, फंगाय सारखे आहे. आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे जो ॲनिमलचं कॅरेक्टर दाखवतो, फंगायचं कॅरेक्टर दाखवतो, असे सुद्धा ऑर्गॅनिझम्स ह्याच्यात टाकलेले. म्हणजे ही कशी आहे माहिती का, आपण ज्याला खिचडी म्हणतो ना, खिचडीमध्ये काय जनरली तुरीची डाळ असते. मग तुरीची डाळ नाही, मुगाची टाक, मुगाची नाही, जी असेल ती टाक, खिचडी बनणार आहे. बरोबर आहे. मग हा खिचडीवाला किंगडम आहे. म्हणजे जोही युनिसेल्युलार आहे आणि ज्याचा न्यूक्लियस मॉडिफाईड आहे, त्याला धरलं किंगडम प्रोटिस्टामध्ये टाकून दिलं. बरोबर आहे. सो इट इन्क्लूड्स प्लांट लाईक प्रोटिस्ट, ॲनिमल लाईक प्रोटिस्ट, फंगाय लाईक प्रोटिस्ट अँड युग्लिनॉइड. बरोबर आहे. मग आता ह्याचे जनरल कॅरेक्टर्स पहा आपण कसे काय लिहितो. पहिला, इट इज फाउंड जनरली ॲक्वॅटिक अँड टेरेस्ट्रियल कंडिशन. हा ॲक्वॅटिक आहे, टेरेस्ट्रियल आहे. सम आर एरियल ऑल्सो. इट इज युनिसेल्युलार युकॅरियोटिक. हा युनिसेल्युलार युकॅरियोटिक आहे. आता युकॅरियोटिक म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, द न्यूक्लियस इज मॉडिफाईड. याच्यामध्ये न्यूक्लियस मॉडिफाईड. द न्यूक्लियस इज वेल ऑर्गनाइज्ड. It consists of linear DNA and there is a presence of histone protein. याच्यामध्ये न्यूक्लियस मॉडिफाईड झालेला आहे, न्यूक्लियस बनलेला आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन सगळ्यात बाहेरचा पार्ट न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आतमध्ये क्रोमॅटिन नेटवर्क,
क्रोमॅटिन नेटवर्कमध्ये एक किंवा दोन डार्क स्टेन बॉडी, ज्याला आपण न्यूक्लिओलस म्हणतो. म्हणजे ही डायग्राम कशी येईल काल आपण काढली होती. हा झाला न्यूक्लिअर मेम्ब्रेन, बरोबर आहे. त्याच्या आतमध्ये हा थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, ज्याला आपण क्रोमॅटिन नेटवर्क म्हणतो. त्याच्यापासूनच क्रोमोझोम्स तयार होत असतात. त्याच्यानंतर एक किंवा दोन अशी डार्क स्टेन बॉडी आहे, त्याला आपण न्यूक्लिओलस म्हणतो. आणि न्यूक्लियसमध्ये जे लिक्विड मॅट्रिक्स आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओप्लाझम, बरोबर आहे. सो it is a well organized nucleus. The nucleus which is well organized, we call it as a eukaryotic nucleus. And the cell is called it as a eukaryotic cell, and the organism we call it as a eukaryotic organism. मग हा कसा आहे पहा. It consists of outermost boundary called it as a nuclear membrane. Nuclear membrane is not intact. It is perforated by a small gap called it as a nuclear pore. Inside this there is a presence of thread-like structure called it as a chromatin network, which is a dispersed form of chromosome. हा dispersed form आहे chromosomeचा, बरोबर आहे. Which is then condensed at particular stage or during cell division up to metaphase, it get condensed to form a distinct chromosome. One or two dark stain body we call it as a nucleolus, and this nucleolus is generally responsible for, हा न्यूक्लिओलस RNA फॉर्मेशन साठी मदत करत असतो. आणि जे लिक्विड मॅट्रिक्स ह्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आतमध्ये आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओप्लाझम. इथपर्यंत लक्षात आलं. मग आता हा झाला युकॅरिओटिक न्यूक्लियस. मग इथे न्यूक्लियस कसं आहे, युकॅरिओटिक. प्रोकॅरिओटिकचा एकच किंगडम आहे, किंगडम मोनिरा, बरोबर आहे. आता तिसरा पॉइंट पहा. न्यूक्लियस इज आयदर युनि, बाय, ट्राय और मल्टी न्यूक्लिएट, बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये एक न्यूक्लियस असेल, सेलमध्ये दोन असेल, त्याचा लोब्स फॉर्मेशन आहे. द जेनेटिक मटेरियल इज लिनियर. लिनियर म्हणजे स्ट्रेट. इट कन्सिस्ट ऑफ हिस्टोन प्रोटीन. हा हिस्टोन प्रोटीननी बनलेला आहे. आणि जेव्हा हिस्टोन प्रोटीन आणि DNA स्ट्रँड एकत्र येतात तेव्हा क्रोमोझोम तयार होत असतात, बरोबर आहे. द नंबर ऑफ क्रोमोझोम इज इक्वल टू नंबर ऑफ DNA स्ट्रँड. Then the cell organelles are present. याच्यामध्ये सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल्स आहे, लाईक रायबोझोम, लायसोसोम, सेंट्रोसोम, पॉलिसोम, गॉल्जी कॉम्प्लेक्स, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. So these cytoplasmic cell organelles are present. The ribosome is a TS type. S stand for Svedberg unit. हा एक Svedberg unit आहे, त्याचा सिम्बॉल आहे यस. आता हा कशाच्या बेसिसवर आहे, हा सिंक किती वेळात होतो. इट वॉज डिस्कवर्ड बाय अ सायंटिस्ट स्वॅडबर्ग. हा सेंट्रीफ्युगल मशीनमध्ये टाकल्यानंतर हा सेटल किती वेळात होतो ह्याच्या बेसिसवर त्यांनी त्याला 70S टाईप, 80S टाईप, 30S टाईप असं नाव दिलेलं आहे. Now, the ribosome is of 80S type. S stand for Svedberg unit. Right? Then, cell wall is made either present or absent. पहा इथे कसा घोळ आहे या किंगडम मध्ये. हा प्लांट लाईक आहे, ॲनिमल लाईक आहे, फंगाई लाईक आहे, न्यूग्लिनॉइड. मग जर सेल वॉल, आता ॲनिमल्समध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे का नाही, म्हणजे सेल वॉल प्रेझेंट आहे किंवा absent आहे. Cell wall is either present or absent. When it is present, it is made up of cellulose. जर ती प्रेझेंट असेल तर सेल्युलोज आहे. अदरवाइज द आउटरमोस्ट बाउंड्री इज मेड अप ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. बाहेरची बाजू प्लाझ्मा मेम्ब्रेननी बनलेली आहे. देन लोकोमोटरी ऑर्गन. द लोकोमोटरी ऑर्गन इज आयदर सिलिया और फ्लॅजेला. सिलिया आणि फ्लॅजेलामध्ये फरक आहे. सिलिया म्हणजे छोटा
बरोबर आहे. लाईक इन केस ऑफ पॅरामोशियम, पॅरामोशियमची जर बॉडी तुम्ही पाहिली, सो हा आहे तो सिलिया, इट इज अ स्मॉल. आणि जर फ्लॅजेलामध्ये काय डिफरन्स आहे, क्लमायडोमोनास हा आहे फ्लॅजेला. बरोबर आहे. फ्लॅजेला म्हणजे मोठा प्रकार जो आहे तो फ्लॅजेला, आणि छोटे छोटे जर असतील तर सिलिया. बोथ आर रिस्पॉन्सिबल फॉर लोकोमोशन. सो locomotory organ is either flagella, cilia. It also shows the gliding movement. Then mode of nutrition is either parasitic, म्हणजे ह्याच्यामध्ये प्लांट लाईक आहे, म्हणजे ॲटोट्रॉप्स आहे, फोटोसिंथेटिक ॲटोट्रॉप्स आहे, केमोसिंथेटिक. फोटोसिंथेटिक जनरली प्रेझेंट ॲटोट्रॉप्स, कारण प्लांट लाईक प्रोटिस्ट आहे. It shows autotrophic mode of nutrition, parasitic mode of nutrition, saprophytic mode of nutrition. बरोबर. Then we come to reserve food molecule. आता ह्याच्यामध्ये व्हॅरिएशन्स आहे. रिझर्व फूड मॉलिक्यूल इज प्रेझेंट इन अ फॉर्म ऑफ स्टार्च. जर तो प्लांट लाईक असेल तर स्टार्च आहे. जर तो फंगाय असेल तर इट इज इन अ फॉर्म ऑफ ग्लायकोजन ऑर ऑइल ऑर फॅट. बरोबर आहे. So the reserve food molecule is in the form of starch, oil, glycogen, fat. Then the mode of propagation, reproduction is either vegetative, asexual or sexual. And sexual मध्ये it is carried out by non-jacketed gametangia. म्हणजे ह्याच्या गॅमेटला प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग नाही आहे. बरोबर आहे. अगेन इट इज अ प्रिमेटिव्ह वन. हा सेक्स्युअल रिप्रोडक्शनचा प्रिमेटिव्ह टाईप आहे, बिकॉज इट इज अ नॉन जॅकेटेड. म्हणजे याचे गॅमेटॅन्जिया जे आहे हे जॅकेटने किंवा प्रोटेक्टिव्ह शॅलने प्रोटेक्ट झालेले नाही आहे. सो दीज आर द कॉमन पॉईंट्स. आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये प्रकार पहा कसे आहे. प्लांट लाईक प्रोटिस्ट, ज्याला आपण फोटोसिंथेटिक प्रोटिस्ट म्हणतो. प्लांट लाईक म्हणजे इट कॅन बी एबल टू परफॉर्म द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, म्हणून प्लांट लाईक प्रोटिस्ट. or it is also called it as algal protist, or it is also called it as a photosynthetic protist. आता सरळ सरळ आहे. प्लांट लाईक प्रोटिस्ट आहे, वरच्या पॉईंटमध्ये पाहायचं सेल वॉल इज युनिक फीचर लिहायचे याच्यात. मग प्लांट लाईक प्रोटिस्ट आहे तर सेल वॉल कसा आहे, इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज. मग ह्याच्यामध्ये रिझर्व फूड मॉलिक्यूल काय राहील, इट इज इन अ फॉर्म ऑफ स्टार्च. मोड ऑफ न्यूट्रिशन काय राहील, ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. सो फॉर एक्झाम्पल dinoflagellates and diatom. Dinoflagellates means two flagella, presence of two flagella. Right? So the presence of two flagella called it as a dinoflagellates and diatom. Dinoflagellates unicellular, red photosynthetic marine. तुम्ही रेड सी पाहिला ना, रेड सी हा लालसर का दिसतो, रेड सी म्हणून कधी एक फोटो आला होता व्हॉट्सअपवर आला असेल पा, तुम्ही पाहिला असेल. पूर्ण समुद्रामध्ये एक किंवा एक तळ दाखवलं, त्या तळ्यामध्ये मधलं पाणी असं पूर्ण रेड रेड दाखवलं. इट इज ड्यू टू अबंडन्स ऑफ डायनोफ्लॅजिलेट्स. इट शोज रेड पिगमेंट. ह्याच्यामध्ये पहा डायनोफ्लॅजिलेट्स शोज रेड फोटोसिंथेटिक मराईन मोटाईल विथ टू फ्लॅजेला, दोन फ्लॅजेला ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ना द सेकंड इज डायटम. डायटम इट शोज, ह्याचा उपयोग आपण कुठं कुठं करतो. डायटम शोज टू शेल्स. ह्याच्यामध्ये दोन शेल्स असतात. आपली सोपकेस असतं ना, वरचं कव्हरिंग आणि आतमध्ये असं फीड बसतं ते, बरोबर आहे. त्याच्या आतमध्ये साबण असं कव्हरिंग असतं ना, तसं शेल आहे ह्याचं. सो डायटम कन्सिस्ट ऑफ शेल
अँड आफ्टर इट इज फाउंड, हा जिथे पाण्यात सापडतो, हा मेल्यानंतर ह्याचं जे शेल रिमेन्स आहे, इट कॉन्स्टिट्यूट टू फॉर्म डायॲटोमेशियस सॉईल. नाव इट इज अ फाईन अँड इट इज कॉमनली यूज्ड फॉर, आता ह्याचं नेचर पहा कसं आहे, इट इज कॉमनली यूज्ड फॉर पॉलिशिंग, फिल्ट्रेशन, पॉलिशिंगसाठी, फिल्ट्रेशन, क्रोमॅटोग्राफीमध्ये जनरली डायटमच्या शेलचा उपयोग केला जातो. बरोबर आहे. द सॉईल विच इज रिच इन शेल ऑफ डायटम कॉल्ड एज अ डायॲटोमेशियस सॉईल. बरोबर आहे. इट इज यूज्ड ॲज अ स्क्रबर, त्याला वापरलं जातं, घासण्यासाठी वापरलं जातं. दॅन इट इज used in chromatographic technique for filtration. Then आता ह्याच्यामध्ये द वॉल ऑफ द डायटम शोज ऑर्नामेंटेशन, ह्याच्या बाहेरच्या कव्हरिंगवर ऑर्नामेंटेशन असतं, वेगवेगळे डिझाईन्स किंवा नक्षीकाम केल्यासारखं स्कल्पचर असतं. दॅन सेकंड इज ॲनिमल लाईक प्रोटिस्ट, ह्यालाच आपण म्हणतो प्रोटोझॉन्स प्रोटिस्ट. इट इज अ टेरेस्ट्रियल ॲनिमल लाईक प्रोटिस्ट आहे, म्हणजे तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करेल का? नाही. सो इट इज अ हेट्रोट्रॉपिक, शोज एंगल्फिंग मोड ऑफ न्यूट्रिशन, ज्याला आपण इंजेस्ट फूड म्हणतो. हा फूड इंजेस्ट करेल. दॅन रिझर्व फूड मॉलिक्यूल, आता स्टार्च राहणार नाही, मग ह्याच्यामध्ये रिझर्व फूड मॉलिक्यूल कोणचा आहे? इट इज अ ग्लायकोजन. फॉर एक्झाम्पल ॲमिबा, पॅरामोशियम. आता ह्याच्यामध्ये काही ऑर्गॅनिझम्स पहा कोणकोणचे, लाईक ॲमिबा, पॅरामोशियम विच इज ciliated protozoans. Then trypanosoma which is responsible to cause sleeping sickness. Plasmodium ज्याला आपण स्पोरोझोन्स प्रोटोझोआ म्हणतो, इट इज प्लाझ्मोडियम माहिती ना, प्लाझ्मोडियम व्हिवॉक्स, इट इज रिस्पॉन्सिबल टू कॉज अ मलेरिया. थंडी वाजून ताप येतो ना, थंडी वाजून ताप येतो, ब्लडमध्ये जेव्हा हे मलेरियाचे पॅरासाईट येतात तेव्हा आपल्याला थंडी वाजून ताप येतो. सो कॉमन कोल्ड, द मलेरिया is caused by Plasmodium vivax. Then Entamoeba histolytica, ज्याला which is responsible to cause the amoebic dysentery. जनरली पातळ लॅट्रिन जी होते पावसाळ्यामध्ये होतं ना, पावसाळ्याच्या सुरुवातीला. सो इट इज ॲमेबिक डिसेंट्री. सो इट इज अ एंडोपॅरासाइट. आता हा जो आहे ते एंडोपॅरासाइट्स आहे, बरोबर आहे. सो ट्रिपॅनोसोमा स्लीपिंग सिकनेस, प्लाझ्मोडियम मलेरिया, एंटॅमोइबा हिस्टोलॅटिका इट इज रिस्पॉन्सिबल टू कॉज ॲमेबिक डिसेंट्री, बरोबर आहे. दॅन द थर्ड इज फंगाय लाईक प्रोटिस्ट. फंगाय लाईक प्रोटिस्ट लाईक स्लाइम मोल्ड. आता फंगाय आहे म्हणजे सेल्युलोज सेल वॉल आहे, हेट्रोट्रॉपिक आहे, बरोबर आहे. दॅन cellulosic cell wall is present. Then reserve food molecule is in a form of glycogen. And last, for example, slime mold. आणि सगळ्यात शेवटचं युग्लिनॉइड, दॅट इज युग्लिना, बरोबर आहे. युग्लिना इट शोज बोथ ॲटोट्रॉपिक अँड हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. तुम्हाला 10वी त्याची डायग्राम झालेली आहे, बरोबर आहे. सो इट शोज ॲटोट्रॉपिक ॲज वेल ॲज हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन, बरोबर आहे. हा जेव्हा लाईट असेल, सूर्यप्रकाश असेल, तर हा पाण्याच्या वरती येतो आणि जसा सूर्यप्रकाश कमी झाला तर हा आतमध्ये चालला जातो. सो इट इज फॉर इट शोज अ प्रोसेस ऑफ फोटोसिंथसिस बिकॉज इट कंटेन क्लोरोप्लास्ट. ओके, आता नेक्स्ट किंगडम आहे पहा, किंगडम फंगाय, बरोबर आहे. तर किंगडम फंगाय आपण नेक्स्ट पिरियडला घेऊ. तुम्ही एवढं तयार करून ठेवायचं कारण हे महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. ह्या एक्झाम्पलवर बरेचदा प्रश्न विचारलेले आहेत. दॅन वी कम टू थर्ड किंगडम, किंगडम फंगाय. इट इज अ
थर्ड किंगडम अँड अगेन आता आपल्याला पॅटर्न लक्षात आला. सगळ्यात पहिले काय लिहायचं, वेअर इट इज फाउंड. इट इज फाउंड इन टेरेस्ट्रियल, मोस्टली टेरेस्ट्रियल, aquatic and also aerial. So this is occurrence. दुसरा पॉइंट आपण घेतो मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक. आता पहा, किंगडम मोनिरा युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक, किंगडम प्रोटिस्टा युनिसेल्युलर युकॅरियोटिक. बरोबर आहे. म्हणजे दोनमध्ये डिफरन्स काय, फक्त न्यूक्लियसचा. एकामध्ये सिंपल न्यूक्लियस आहे, दुसऱ्यामध्ये कॉम्प्लेक्स न्यूक्लियस आहे. पण आता तिसरा किंगडम जो आहे, किंगडम फंगाय, चौथा प्लांटी आणि पाचवा ॲनिमॅलिया. दीज आर युकॅरियोटिक मल्टीसेल्युलर. हे तिन्ही किंगडम युकॅरियोटिक मल्टीसेल्युलर आहेत. बरोबर आहे ना. सो इट इज मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक. ह्याला अपवाद एकच आहे, द ईस्ट विच वी कॉमनली कॉल इट ॲज अ बेकर्स ईस्ट. आपण बेकरीमध्ये वापरतो ना, इट इज फॉर द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. इट इज युनिसेल्युलर. ही युनिसेल्युलर आहे. सो ईस्ट इज द युनिसेल्युलर फंगाय. हा युनिसेल्युलर फंगाय आहे. सो इट इज ईस्ट विच वी कॉल इट ॲज अ baker's yeast, commonly used for fermentation. Then cell wall is made up of fungal cellulose or chitin. Third, heterotrophic mode of nutrition is heterotrophic absorptive mode of nutrition. हा heterotrophic आहे. It is absorptive. It is responsible for sucking of food molecule. हा food molecule suck करेल. आता युकॅरियोटिक आहे म्हटल्यावर काय, न्यूक्लियस इज वेल ऑर्गनाइज्ड. न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम आहे. क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ DNA अँड हिस्टोन प्रोटीन. प्रेझेन्स ऑफ सायटोप्लाझमिक सेल ऑर्गनेल्स लाईक लायसोसोम, रायबोझोम, सेंट्रोसोम, पॉलिसोम, गॉल्जी कॉम्प्लेक्स, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड सो ऑन. बरोबर आहे. देन reserve food molecule is in a form of glycogen, fat and oil. Then reproduction vegetative, asexual, sexual. आता ह्याच्यामध्ये पहा, the plant, the body of fungi, we call it as a hyphae. It is a thread like structure. हा असा थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. ह्या सिंगल थ्रेडला आपण म्हणतो हायपी. हायपी इज अ सिनोसायटिक. आता याला जर आपण सिनोसायटिक पा कशी कंडिशन आहे, देअर इज अ प्रेझेन्स ऑफ मेनी न्यूक्लिया. जनरली सेल कसा बनतो, हा न्यूक्लियस हा सेप्टा म्हणजे पार्टिशन वॉल, हा न्यूक्लियस सेप्टा हा असा, हा झाला मल्टीसेल्युलर सेल. बरोबर आहे. आता ह्याच्यामधला जर पार्टिशन वॉल आपण काढून टाकला, it is the condition like multinucleate condition is found and that we call it as a sinusotic hyphae, ज्याला आपण सिनोसायटिक कंडिशन म्हणतो. सिनोसायटिक कंडिशन मध्ये पुष्कळ सारे न्यूक्लिया सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे. सो दिस कंडिशन वी कॉल इट एज अ सिनोसायटिक हायपी. आणि मायसेलियम काय, अ बंच ऑफ ओल्ड ब्रांच, समजा bunch of hyphae, call it as a mycelium. आता तुम्ही कॉमनली पा रायझोपस पाहिला असेल, वी कॉल इट एज अ ब्रेड मोल्ड. आपण ब्रेड किंवा पोळी ओली करून ठेवून दिली तर तुम्हाला असा फंगाय तयार झालेला दिसतो, थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार झालेले दिसतात. इट शोज 3 टाइप्स ऑफ ब्रांचिंग. हा 3 ब्रांचिंग दाखवेल. that we call it as a rhizopus. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये पहा, द ब्रांच हा स्पोर, हा आपण ब्रेड ठेवून दिला ओला करून, हवेमधले स्पोर्स, द स्पोर्स विच इज प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर
germinate on moist substratum. It produce a branch. Now the branch which grows parallel on a substratum, जी branch braid ला parallel grow होईल, that we call it as a stolon. हा झाला stolon. Which entered into food molecule or which entered into substratum, call it as a rhizoid. And straight growing branch which grows straight in upward direction. जी ब्रांच सरळ वाढेल, अपवर्ड डायरेक्शनला वाढेल, त्याला आपण म्हणतो sporangiopore. That is branch sporangiopore. 4 means branch. ज्या ब्रांचवर स्पोरॅन्जियम तयार होतात त्या ब्रांचला आपण म्हणतो स्पोरॅन्जिओफोर. सो आता स्पोर जर्मिनेट झाल्यावर 3 प्रकारचे ब्रांचिंग तयार केले. द ब्रांच विच ग्रोज पॅरलल ऑन अ सबस्ट्रॅटम, त्याला आपण स्टोलॉन म्हटलं. दिस इज रायझॉइड अँड दिस इज स्पोरॅन्जिओफोर विच प्रोड्यूस स्पोरॅन्जियम. त्याच्यावरती स्पोरॅन्जियम तयार होईल. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये हे हायपी आहे, अ कॉटनी थ्रेड लाईक स्ट्रक्चर. इट इज व्हाईटिश इन कलर. आता ह्याच्यामध्ये पिगमेंट नसल्यामुळं हा व्हाईट कलरचा थ्रेड आहे. बरोबर आहे. बिकॉज इट इज अ हेट्रोट्रॉपिक, इट शोज ॲब्सॉर्प्टिव्ह मोड ऑफ न्यूट्रिशन, पिगमेंट इज absent, सो इट गो फॉर absorption of food from either dead and decaying organic matter or from other living one. Now आता ह्याचे प्रकार पहा. पहिल्या ह्याला म्हणायचं फायकोमायसिट्स, फायको, ॲस्को, बेसिडिओ, ड्यूटेरो, असे 4 प्रकार आहेत. फायकोमायसिट्स वी कॉल इट ॲज अ अल्गल फंगाय. यालाच आपण लोअर किंवा अल्गल फंगाय म्हणतो. It, for example, Rhizopus, Mucor and Albugo candida. This is, we call it as a Phycomycetes. So Phycomycetes, it grows on moist and shady places. हा generally moist and shady place वर grow होईल. Example is Rhizopus, Mucor, Albugo. It is a group of algal fungi. Second, Ascomycetes, we call it as a sac fungi. It produces sac-like asci or ascocarp. Sac म्हणजे बॅग सारखा. बरोबर आहे. हा ascocarp किंवा असाय ज्याला म्हणतो हे तयार होतील आणि ह्या असाय किंवा ॲस्कोकार्पमध्ये ॲस्कोस्पोर्स तयार होतात. सो इट इज नेम्ड ॲज अ Ascomycetes. Example is Aspergillus and Penicillium. Penicillium, तुम्हाला पेनिसिलियम माहिती असेल, from which we obtained a first antibiotics from Penicillium notatum. It was isolated by Sir Alexander Fleming. अलेक्झांडर फ्लेमिंग नावाच्या सायंटिस्टनी सगळ्यात पहिले अँटीबायोटिक्स बनवलं होतं. इट इज नो डाऊट इट इज ॲक्सिडेंटल डिस्कवरी. ही सुद्धा एक ॲक्सिडेंटल डिस्कवरी आहे. ॲक्च्युअली ही वॉज वर्किंग ऑन अ मोल्ड स्टॅफॅलोकोकस अँड फॉर दॅट वर्क ही कल्चर द कॉलनीज ऑफ स्टॅफॅलोकोकस इन अ लॅबोरेटरी इन अ पेट्री प्लेट ऑन अ न्यूट्रिएंट medium. Now he found that after few days he found that the colonies of Staphylococcus first get transparent and then lysed. त्यांनी 2-3 दिवसांनी जेव्हा त्या कॉलनीज ऑब्झर्व केल्या त्याच्या लक्षात आलं की ते थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे आहे हे ग्लास सारखे ट्रान्सपरंट झाले आणि काही दिवसांनी ते स्टॅफॅलोकोकस मरून गेले. They found that when they observed the nutrient medium, they found that some another mold start to grow. Then Fleming subculture that mold, and that is nothing but penicillin. But he failed to isolate it is in a pure crystalline form. The pure crystalline form was first isolated by Flory and Chain. They also mention the chemotherapeutic value of penicillin. Now penicillin,
आज ते पहिल्यांदा जेव्हा पेनिसिलिन तयार केलं तेव्हा पेनिसिलियम नोटॅटमपासनं, आज आपण जे कमर्शियल प्रोडक्शन करतोय अँटीबायोटिक्सचं, इट वॉज फ्रॉम पेनिसिलियम क्रायसोझिनम. ही क्रायसोझिनम ही स्पीसीज आहे, नोटॅटम ही स्पीसीज आहे, बरोबर आहे. ह्या दोन्हीही स्पीसीज आहे. पूर्वी नोटॅटमपासनं तयार करायचो, आता क्रायसोझिनमपासनं तयार करतो. दॅन थर्ड इज बेसिडिओमायसिट्स, कॉल इट ॲज अ क्लब फंगाय. ह्याच्यामध्ये कॉमन तुम्ही जो फंगाय पाहिलेला आहे ज्याला आपण मशरूम म्हणतो, हा असा मशरूम असतो. इट इज अ पायलस, हे त्याचं पायलस आहे. इट इज कॉमनली यूज्ड फॉर eating purpose. It is rich in a protein. It is ideal food for diabetic patient. It contains low sugar content, fiber and almost all type of amino acid. याच्यामध्ये फायबरचं कंटेंट आहे, फॅटचं कंटेंट कमी आहे, शुगरचं पर्सेंटेज कमी आहे. इट कंटेन, याच्यामध्ये जवळपास सगळे अमिनो ॲसिड्स मिळतात जे आपल्या बॉडीला लागतात. आणि हा आपण बरेचदा टाळतो पहा. इट इज, वी कॉल इट ॲज अ फूड ऑफ गॉड. नाव वी मस्ट टर्न टुवर्ड सच टाईप ऑफ सोर्स ऑफ एनर्जी ऑर फूड. आपल्याला टर्न व्हावं लागेल. आता बऱ्याच प्रमाणामध्ये खाणं चालू केलेलं आहे लोकांनी, पण हे कल्चरिंगची प्रोसेस वेगळी आहे. जनरली आपल्या मातीमध्ये जे येतं दॅट वी कॉल इट ॲज अ टोड स्टूल्स, दे आर पॉयझनस. ते प्रकार पॉयझनस आहे आणि ह्याच्यामध्ये काही इतके डेडली पॉयझनस आहे. इवन स्मॉल पीस ऑफ मशरूम इज रिस्पॉन्सिबल टू कॉज डेथ ऑफ थाउजंड्स ऑफ पीपल. याचा छोटासाही तुकडा हजारो लोकांना मारू शकतो. इट ॲक्ट ॲज अ न्यूरो, आपण ज्याला म्हणतो ना हिमोटॉक्झिक आणि न्यूरोटॉक्झिक, हे दोन प्रकार आहेत, बरोबर आहे. हा न्यूरोटॉक्झिक आहे, बरोबर आहे. हा नर्व्हजला पॅरलाइज करतो. दॅन बेसिडिओस्पोर्स, याच्यामध्ये जे फ्रुटिंग, ही फ्रुटिंग बॉडी आहे जी आपण खातो ना, ही फ्रुटिंग बॉडी, ह्याला जर उलटं केलं तर त्याच्यामध्ये असे स्पोकसारखे रॅडिएटिंग गिल्स दिसतात आणि ह्याच्यामध्ये स्पोर लिबरेट करण्याचं एक स्पेशल फॅनॉमिनॉन आहे दॅट वी कॉल इट ॲज अ शूटिंग मेकॅनिझम. याच्यामध्ये आपण स्टेनगन पाहिले ना, स्टेनगन आपण बटन दाबले की धड 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 गोळ्या सुटतात ना, तसं ह्याच्यामध्ये धड 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 स्पोर मॅच्युअर झाले की बाहेर पडतील. त्याच्या आजूबाजूला पूर्ण स्पोर्स दिसतात. ते स्पोर्स डिस्पर्स झाले की परत स्टेनगनसारखे स्पोर्स बाहेर फेकले जातील. स्टेनगनमधनं गोळ्या कशा जातात तसे स्पोर्स बाहेर फेकले जातील. परत ते डिस्पर्स झाले की परत स्पोर्स. So it is called it as a shooting mechanism which is found in mushroom. Then smut, rust. Now the fourth type is deuteromycetes. Phycoascobasidio deutero. Deuteromycetes मध्ये कोणते फंगाय टाकले माहिती का? ज्या फंगायमध्ये सेक्स्युअल स्टेज ही आयडेंटिफाय होत नाही किंवा सेक्स्युअल स्टेज इज नॉट clearly identified, that fungi are introduced in a deuteromycetes. म्हणून त्याला म्हटलेलं आहे फंगाय इम्परफेक्टा. फॉर एक्झाम्पल अल्टरनेरिया ट्रायकोफायटॉन, अल्टरनेरिया क्रॅसा. द मॉर्गन परफॉर्म द मॉर्गन, ह्या सायंटिस्टनी बरेच वेळेस काय झालं माहिती का, इट इज यूज्ड फॉर एक्सपेरिमेंट. अल्टरनेरिया ह्याला जेनेटिकच्या एक्सपेरिमेंटमध्ये वापरलेलं आहे, बरोबर आहे. सो बिडले टॅटम, त्याच्यानंतर तो मॉर्गन, हे जे सायंटिस्ट आहे हे जेनेटिक्सशी रिलेटेड सायंटिस्ट आहे. अँड दे कंडक्ट द एक्सपेरिमेंट ऑन डिफरंट ऑर्गॅनिझम्स. जसं मॉर्गनने ड्रॉसोफिला मिलॅनोगॅस्टर ह्या फंगायवरती वर्क केलं आहे. दॅन धिस सायंटिस्ट
Bidley and Tatum. They also performed the work on Neurospora crassa. Alternaria is also used for genetic experiment. हा सुद्धा एकदा वापरलेला आहे जेनेटिक्सच्या एक्सपेरिमेंटमध्ये. ओके, थँक्यू. आता आपले किंगडम प्लांटी आणि ॲनिमल हे पुढच्या वेळेस कव्हर करू आपण. ओके, ठीक आहे.